महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी मंगळवारी भव्य पदयात्रा काढून प्रचाराचा शेवट केला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोठे, उज्ज्वला अविनाश दासरी, दीपिका वासुदेव यलदंडी आणि सतीश शिरसिल्ला यांनी प्रचाराचा शेवट भव्य पदयात्रेतून केला। ढोल ताशांच्या तालावर निघालेल्या पदयात्रेचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं। दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रथमेश कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून मतदार भाजपच्या पाठीशी राहतील, तसंच सोलापुरात IT पार्क व्हावं हे स्वर्गीय महेश कोठे यांचं स्वप्न होतं, ते लवकरच साकार होईल असंही प्रथमेश कोठे म्हणाले। पदयात्रेत अनेक जण सहभागी झाले। निश्चितच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती खास करून विश्वास ठेवून अनेक महिला या पदयात्रेत सहभागी झालेल्या आहेत। लाडकी बहीण योजनासारखी योजना महिलांसाठी आणण्यामुळे आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी सगळेजण या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर लखपती दिदी सारखी योजना महिलांसाठी आणण्याचा मानस परवा दिवशी ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले सोलापुरात आले होते त्यावेळेस त्यांनी ते मानस दाखवलेलं आहे, ज्याच्यामधनं 1 ते 5 लाख रुपयाचं लोन हे महिलांना बिनव्याजी मिळणार आहे, ज्याच्यामुळे महिलांचे हात अधिक बळकट होऊन त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांचा आहे। 2 दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे हे सुद्धा विडी घरकुल या भागात आले होते आणि त्यांनी या ठिकाणी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय। मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो।